उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भाषणात टोला लगावला. शेवटची निवडणूक सांगून मते मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, असं आवाहन अजित पवारांनी केलं. कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे, अमुकच आहे, तमुकच आहे, पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहिती नाही. पण सतत असं सांगितलं जातं, तुम्ही भावनिक होऊ नका, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय. म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो, पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिलेली नाही. तुम्ही भावनाशून्य झाला आहेत. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलंय. कोणत्याच मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हतात, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं.